महाराष्ट्रातील या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। महाराष्ट्रातील साताऱ्याच्या डोंगरा रांगादरम्यान असलेल्या छोट्या खेड्यात अशी घटना घडलेली आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। साधं कुटुंब, साध्या इच्छा, पण आयुष्य नेहमीच साधं नसतं। कधी कधी नशिबाच्या वाऱ्याने एखादी विचित्र वळणं दिली की माणूस थिजून जातो। श्रद्धानंद हा गावातला शांत, सरळ आणि अंतर्मुख स्वभावाचा मुलगा। अभियांत्रिकी करून बसला होता, पण नोकरी काही जमत नव्हती। आई गेल्यावर तो अगदीच एकटा पडला होता। घरात संवाद फक्त वडिलांशी, जगाशी फारसा संपर्क नसल्याने तो स्वतःच्या जगात रमणारा। मोबाईल, इंटरनेट, काही मित्रांचे ग्रुप्स, एवढ्यावरच त्याची दुनिया। रावांना मुलाचं लग्न जमवायचं होतं। गावाच्या लोकांच्या मते आता वेळ झाली होती। शेवटी माणूस कुठपर्यंत एकटा राहणार। तेव्हा ओळखीच्या मंडळीतून मंजिरीचं नाव पुढे आलं। शांत, कामसू आणि शिक्षित मुलगी। दोन्ही घरात बोलणी झाली, पाहणी झाली आणि कौशोनिशय विवाह ठरला। लग्नाचा दिवस उजडला। ढोल, ताशे, सनई, सगळं रंगतदार। नवरा नवरीला गाव भरून शुभेच्छा। गणेशरावांचे डोळे पाणवले। माझ्या मुलाचं घर बसलं। मात्र मनात कुठेतरी चिंता होती। श्रद्धानंद खूप शांत, हट्टी आणि काहीसा खोलवर विचार करणारा। त्याच्या मनात काय चाललं ते कधी कळत नसे, पण लग्न सोहळ्याच्या गर्दीत त्या चिंतेला वेळ नव्हता। लग्न तर कसं तरी झालं, कारण श्रद्धानंद काहीसा अस्वस्थ, विस्कटलेला दिसत होता। पण त्याचं कारण कोणी समजू शकत नव्हतं, मंजिरीलाही नाही। मग असं या घटनेत काय घडलं होतं की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। लग्नाच्या त्या दिवशी मग त्याने रोमॅन्टिक व्हिडिओ दाखवला आणि मग तसं घडलेलं आहे। असं या घटनेत मग काय घडलं, अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। महाराष्ट्रात तरुण मुलांची लग्न म्हणजे एक मोठा अडथळा, म्हणजेच मोठी समस्या झालेली आहे। अनेक तरुण मुलं शिकलेली आहेत, काहींकडे नोकरी आहे, काहींकडे नोकरी नाही, तरी सुद्धा त्यांचं लग्न होत नाही। लग्नाची मोठी समस्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। शेतकऱ्याच्या मुलांना तर मुलगी देणे कोणीच पसंत करत नाही, अशी परिस्थिती आहे। मग श्रद्धानंदच्या सुद्धा बाबतीत असंच झालं होतं। अभियांत्रिकी तो करून बसला होता, पण नोकरी काही मिळत नव्हती आणि त्याचं लग्न काही जमत नव्हतं। आई गेल्यावर तो अधिकच एकटा पडला होता। घरात संवाद फक्त वडिलांशीच त्याचा होता, त्यामुळे जगाशी फारसा संपर्क नसल्याने तो स्वतःच्या जगात रमणारा होता। गणेशरावांचा मुलाचं लग्न जमवायचं होतं आणि मग ते जमवलं आणि लग्न सुद्धा झालं। आणि लग्न कसं तरी झालं, कारण श्रद्धानंद काहीसा अस्वस्थ, विस्कटलेला दिसत होता। आता रात्री दोघं नवरा नवरी आपल्या खोलीत गेले। खोलीत सुवासिक अगरबत्ती लावलेली, पलंगावर फुलांचा साज, पारंपरिक पहिल्या रात्रीची शांतता। मंजिरी जरा चिंतेत होती। संवाद कमी, नजर चुकवणारा नवरा। तिने सौम्य आवाजात विचारलं, सगळं ठीक आहे ना? श्रद्धानंदने काही उत्तर न देता मोबाईलकडे पाहिलं। त्याचे हात थोडे थरथरत होते। तो क्षणभर थांबला, काहीतरी मनाशी ठरवलं आणि अचानक फोनवर एक व्हिडिओ प्ले केला। मोबाईलच्या स्क्रीनवर चमकणारे दृश्य पाहून प्रस्तावनेला मंजिरीने काही वाटावे असे विचार केले होते, पण पुढच्या क्षणी तिच्या अंगावर काटा आला। त्या व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी दिसत होती नेमकी तीच। तिचेच चेहऱ्यावरची रचना, तिचं चालणं, तिची हेअरस्टाईल सगळं जुळत होतं। जणू मंजिरीने एखादं आरसाच पाहिला होता, कारण तो जो रोमॅन्टिक व्हायरल व्हिडिओ तो पाहत होता त्यामध्ये दिसणारी ती आपलीच नवरी आहे असं मग त्याला वाटलं आणि तशीच ती दिसत होती। श्रद्धानंद डोळ्यात भीती घेऊन म्हणाला, मंजिरी, तुला सांगायचं होतं, काही महिन्यापूर्वी मला नेटवर हा व्हिडिओ सापडला। त्या मुलीचा चेहरा तुझ्यासारखाच अगदी हुबेहूब। मी तेव्हापासून गोंधळलो होतो। मला वाटलं देव जाणे माझ्या आयुष्यात काही विचित्र घटना घडणार आहे, असं मग तो म्हणू लागला। तो संभ्रमित आवाज म्हणाला, मग लग्नाच्या वेळीही माझ्या मनात एकच प्रश्न होता, ही तूच आहेस का? असं मग त्याने तिला विचारलं। श्रद्धानंद, मी असं काही केलं असतं तर मी इथे तुझ्यासमोर उभी राहिलीच नसते। मी एकदम स्वच्छ आहे। मला तू ओळखायच्या आधीच माझं आयुष्य आहे या गावापुरतंच होतं। मग ती त्याला असं म्हणाली। परंतु नवरी सत्य बोलत आहे का, ते व्हिडिओच्या पुढे तुम्ही नक्की पहा। वातावरणात भयानक शांतता पसरली। श्रद्धानंदने स्क्रीन पुन्हा पाहिली आणि स्वतःही दचकला। जरी खूप साम्य होतं तरी आता नीट पाहिल्यावर त्याला काही वेगळेपणा दिसू लागला। डोळ्यांचा कोपरा, सुंदर पण भिन्न हास्य आणि आवाज मंजिरीपेक्षा जरा खोटा बनावट असा तो वाटत होता। तो थक्क झाला। मी इतका गुंतलो होतो की खरं आणि खोटं यातील फरक विसरलो होतो, तो म्हणाला। नोकरी नव्हती, मित्र कमी, आयुष्य रिकामं। त्यामुळे व्हिडिओमुळे मी जाता जाता त्या अनोळखी चेहऱ्यावर अवलंबून राहिलो।
माझ्या मनात वेडे काल्पनिक जग तयार झालं आणि तू आलीस तेव्हा मला भीती वाटू लागली की माझ्या आयुष्यातील व्यक्ती खरी आहे की स्क्रीनवरची. परंतु मग हे सत्य बाहेर केव्हा आलं ते पुढे तुम्ही पहा. मंजिरी शांतपणे ऐकत होती. तिच्या मनातील राग हळूहळू शमू लागला, पण वेदना तीच राहिली होती. म्हणजे तू पहिल्या रात्री मला सिद्ध करायला सांगणार होतास. तिचा आवाज कापत होता. नाही, तसं नाही. मी स्वतःलाच सांगायला बघत होतो की तू ती नाहीस, की तू खरी आहेस. माझ्या आयुष्यात आता व्हिडिओ नाही तर एक माणूस आला आहे, पण मी चुकीचा मार्ग निवडला. मंजिरीने खोल श्वास घेतला. श्राद्धानंद, चूक तुझी आहे, पण कारण तुझं एकटेपण आहे. इंटरनेटच्या आहारी जाणं, चेहऱ्यावरचा भ्रम होणं हे काही पहिल्यांदाच झालं नाही. लोक आजकाल इतकी एकटी पडतात की स्क्रीनवरच्या भासांवर प्रेम करतात आणि खरी माणसं समोर आली की त्यांना ओळखता येत नाही. श्रद्धानंद खाली मान घालून उभा होता. त्या रात्री त्यांच्या खोलीत पती पत्नीचा शारीरिक साज नव्हता, पण मनांचे दरवाजे पहिल्यांदा उघडले. मंजिरी त्याच्या बाजूला बसली होती. काही दिवसानंतर काही लोकांकडून, मित्रांकडून त्याला समजलं की त्या रोमॅन्टिक व्हिडिओमधील तीच महिला आहे. असं मग त्याला समजलं. त्याला प्रचंड राग आला. घटस्फोटापर्यंत हे प्रकरण गेलं, परंतु त्याने पुन्हा सावरलं आणि त्याने असं सांगितलं की मी यावरून बाहेर यायला तयार आहे. तो म्हणाला, पण मला तू हवीस, समजून घेणारी, मार्ग दाखवणारी. आपण एकत्र सगळं सांभाळू, पण मला एक वचन दे. तो व्हिडिओ, ती कल्पना, तू जग, ते तू त्यातून बाहेर पडशील. असं मग त्याने म्हटलं. त्या रात्री उगवलेल्या चांदण्यात तो दोन मनं जुळून आली. अश्लीलतेच्या सावलीतून नव्हे तर सत्तेच्या प्रकाशातून. तिने सुद्धा सुधारण्याचं पुन्हा त्यानंतर मनावर घेतलं आणि त्यानंतर ती पुढे सुधारली. तरी सुद्धा त्याने अक्षरशः तिला स्वीकारलेलं आहे. पुढच्या काही आठवड्यात त्यांनी एकमेकांना नव्याने ओळखलं. नवीन घर, नवीन नातं आणि तुटलेल्या विश्वासाचे सावधपणे केलेले बांधकाम. श्रद्धानंद हळूहळू वास्तव्यात परत येत होता. गावातील नोकरी, कुटुंब, मित्राशी संवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंजिरी. गणेशरावांनीही जाणवले की मुलगा बदलतोय. घरात पुन्हा हसू ऐकू येऊ लागलं. कधीकधी माणूस वास्तव्यापेक्षा कल्पनेवर जास्त विश्वास ठेवतो आणि मग ते सत्य जेव्हा समोर येतं तेव्हा त्याला राहवत नाही. आणि सत्य समोर आल्यानंतर अक्षरशः श्रद्धानंदने हे सर्व स्वीकारण्यास त्याने तयारी दाखवली. आणि मंजिरी सुद्धा यातून तिला बाहेर पडायचं होतं आणि ती सुद्धा बाहेर पडली. आणि आता दोघेही गुण्यागोविंदाने नांदत आहेत. तर त्या रात्री त्याने लावलेला व्हिडिओ तो खरा व्हिडिओ होता, परंतु जेव्हा सत्यच बाहेर आलं तेव्हा त्याने नातं तोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याने पुन्हा एक संधी दिली आणि सावरण्याचा दोघांनी प्रयत्न केला. आणि आज ते दोघंही गुण्यागोविंदाने राहत आहेत. ही संपूर्ण घटना अशा प्रकारे घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.